जीएसटी काय इम्पॉर्टंट आहे आपण त्याच्यावरती थोडं चर्चा करूया. आणि तुमचे काही प्रश्न असतील खास करून बिझनेस कम्युनिटीचे, प्लीज सर हँड रेज करून तुम्ही क्वेश्चन रेज करू शकता, कारण की त्याची उत्तरं मला द्यायची आहेत. सर एक तर जीएसटी तुमची बिझनेस आयडेंटिटी आहे. जर तुमचा बिझनेस जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे तर तीच तुमची ओळख आहे. कोणताही मोठा वेंडर तुमच्याबरोबर काम करणार नाही जर तुम्ही जीएसटी मध्ये रजिस्टर्ड नाही आहात. तर त्याच प्रकारे कोणताही मोठा कस्टमर तुमच्याकडून गोष्ट घेऊ शकत नाही. B2B बिझनेस आणि B2C बिझनेस, सिंपल हे दोन तरी वर्ड समजतात सगळ्यांना, बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर. रिटेल वाल्यांनी एक वेळ जीएसटी नाही घेतला तर समजतंच, त्यांनी पण घ्यायला पाहिजेत, कारण की QR कोड त्यांनी पण लावलेला आहे, रिस्क त्या लोकांच्या डोक्यावरती पण आहे. पण तिथे एक वेळ कळतं की ठीक आहे त्यांचा 5 रुपये 10 रुपये 25 रुपये असा व्यवहार होतो, त्यामुळे कोणी एवढं क्रेडिट वगैरे असं बघत नाही. पण B2B बिझनेसमध्ये जसे आम्ही आज रजिस्टर्ड आहोत, आम्ही कोणत्याही अशा व्यक्तीकडून माल विकत घेत नाही जो जीएसटी मध्ये रजिस्टर्ड नाही, कारण की आम्हाला जीएसटी कॉस्टच नाहीये. आम्हाला जीएसटी कॉस्ट का नाहीये, कारण की जीएसटी जर मी आज 1 लाख रुपयाचा लॅपटॉप घेतला आणि त्याच्यावरती जर मी 18,000 जर टॅक्स भरलेला आहे तर दिले तर मी 1,18,000, पण माझ्यासाठी कॉस्ट फक्त 1 लाखच आहे, कारण की 18,000 देतात त्याचं गव्हर्नमेंट मला कुपन देतं, क्रेडिट देतं, माझ्या जीएसटीच्या समोर तो सेट ऑफ होतो. दॅट कुपन इज नोन एज ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. गव्हर्नमेंट मला अप्रिशिएट करतं की मी जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे आणि माझ्या समोर पण जर जीएसटी मधला रजिस्टर्ड असेल तर त्याने जे मला 18,000 दिले त्याचं क्रेडिट पुढे पास ऑन होणार. म्हणजे जी सर्व्हिस मी दिली, उद्या मी तुम्हाला 2 लाखाची फी लावली आणि 2 लाखाच्या फी वरती मी 18% म्हणजे 36,000 रुपये जर तुमच्याकडून जीएसटी चार्ज केला तर तुम्हाला कॉस्ट 2 लाख आहे. 36,000 तर तुम्हाला काय मिळणार आहे, क्रेडिट मिळणार आहे. ते जर तुम्ही अनरजिस्टर्ड आहात, मी तुम्हाला मला तर तुम्हाला जीएसटी लावूनच बिल करायचं आहे, पण तुमच्यासाठी जीएसटी पूर्ण कॉस्ट होऊन जाते. तुमच्यासाठी जीएसटी कॉस्ट आहे कारण की तुम्हाला क्रेडिट भेटूच नाही शकत. क्रेडिट त्यालाच मिळतं इकडे जो जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे, ते पण रेग्युलर मध्ये रजिस्टर्ड आहे. बरेच लोक जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घेतात पण कंपोजिशन नावाची घटिया स्कीम आहे त्याच्यामध्ये घेतात आणि त्यांना वाटतं ते फायद्यामध्ये. मी बोलतो तुम्हाला जे वाटते तुम्ही फायद्यामध्ये आहात त्याचं कधीतरी कुठल्या तरी एक्सपर्टकडे बसून काय करून घ्या, कॅल्क्युलेशन करून घ्या. कदाचित असाल पण तुम्ही फायद्यामध्ये, पण कदाचित बोलतोय, चान्सेस खूप कमी आहेत तुम्ही लॉस मध्येच असाल, हे माझं अंडरस्टँडिंग आहे. कारण की एवढे वर्ष मी जीएसटी शिकवतोय. मी जीएसटी 2012 मध्ये वाचायला चालू केलाय, जीएसटी आलेला आहे 2017ला. तो प्लीज अंडरस्टँड, जीएसटी आल्यानंतर आम्ही जीएसटी नाही स्टडी केलेला आहे. जीएसटी यायच्या अगोदर 2012 मध्ये माझा क्लोज फ्रेंड अंजेश, ही वॉज अ ऑथर ऑफ जीएसटी बुक, कारण की 2012 मध्ये जीएसटी येणार होता. पण भारत आहे, तुम्हाला माहिती आहे, पार्लमेंटमध्ये काही लॉचं एवढे इझिली अप्रुव्हल नाही मिळत. मग त्यामुळे तो जीएसटी यायला, तसं तर 2002 पासून प्रपोज आहे जीएसटी, पण 2012ला असं वाटलेलं की आता पक्का येणार. गव्हर्नमेंटने ड्राफ्ट पण रिलीज केले, त्याच्यावरती आम्ही स्टडी पण केली. मग जर मी जे जीएसटी एवढ्या वर्षापासून वाचतोय तर मी काहीतरी एक ऑथॉरिटीने तुम्हाला सांगतोय की कंपोजिशन स्कीम इज अ बॅड स्कीम, तुम्ही त्याच्यामध्ये नाही जायला पाहिजे, त्याचा खूप मोठा लॉस आहे. सगळ्यात मोठा लॉस हा आहे की कंपोजिशन डीलर जो आहे तो B2B बरोबर व्यवहार करू शकत नाही, तो इंटरस्टेट माल विकू शकत नाही, तो ऑनलाईन माल विकू शकत नाही. आणि जर त्याला रिव्हर्स चार्ज लागला, रिव्हर्स चार्ज म्हणजे समजते, मगाशी थोडंफार सांगितलं मी, थोडंफार तुम्हाला शिकावं लागेल. जर त्याने ट्रान्सपोर्टरची सर्व्हिस घेतली, त्याने जर डायरेक्टरची सर्व्हिस घेतली, त्याने जर लॉयरची सर्व्हिस, चुकून जर त्याला रिव्हर्स चार्ज लागला तर त्याला रेग्युलर मध्ये झक मारून शिफ्ट व्हावंच लागतं. कंपोजिशन स्कीम इनव्हॅलिडेट होऊन जाते तिथे. ते बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, जे कंपोजिशन मध्ये त्या लोकांना पण. मग आम्ही बोलतो त्या स्कीम मध्ये जाऊच नका ना, जिथे रिस्क आहे, जिथे खड्डे आहेत. सो एक तर बिझनेसची तुमची आयडेंटिटी बनते की तुम्ही जीएसटी रजिस्टर्ड आहात. मी जीएसटी रजिस्टर्ड, मी प्राऊडली सांगतो, आम्ही जीएसटी रजिस्टर्ड. आमच्या दुकानावरती म्हणजे जीएसटीचा लॉच असा आहे की तुम्ही जर जीएसटी रजिस्टर असेल तर दुकानाच्या बोर्डच्या नावाखालतीच जीएसटी नंबर दिसला पाहिजे. मी काय तुम्हाला सांगू, तुम्ही स्वतः मार्केटमध्ये फिरून या, तुम्ही सगळे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला बघा कुठे कुठे जीएसटीचा नंबर दिसतो आणि कुठे जीएसटीचा नंबर दिसत नाही. मला सांगा, उद्या डिपार्टमेंटला जर इकडे रेड मारायची असेल तर त्यांनी काय करायला पाहिजेत? गडिंग्लजच आपण बोलतो, त्यांनी काय करायला पाहिजेत? एक गाडी घेऊन एक टीम घेऊन यायला पाहिजेत आणि काय करायला पाहिजे, जिथे जीएसटीचा नंबर आहे त्यांना सोडा, त्याच्या बाजूला जीएसटीचा नंबर बोर्डवरती नाहीये, बोर्डवरती नंबर न लावाय, म्हणजे नंबर आहे पण बोर्डवरती न लिहिण्याची पहिली पेनल्टी 5,000. सुरुवात तिथून, म्हणजे एंट्री करायच्या अगोदर 5,000ची नोटीस, आणि त्याचं भरायचंच आहे. आता तो ऑप्शनच नाही, कारण की त्या लोकांनी फोटो काढला. आता ते विचारणार तुमची बँक स्टेटमेंट काढा, तुमच्याकडे 3 QR कोड असतात,
तिन्ही काउंटरला लावलेत तुम्ही मस्टमध्ये. सेम दुकानामध्ये 3 QR कोड का असतात? एक बायकोच्या नावावरती, एक आईच्या नावावरती, एक माझ्या नावावरती. म्हणजे तुम्ही जे झोल करता ते त्यांना माहिती आहे. ते बोलतात ह्या दुकानाचा टोटल टर्नओव्हर किती, एवढा, किती वर्षापासून दुकान आहे एवढं, असं गुणाकार करतात. त्याच्यावरती एक अंदाजे जीएसटी लावतात. 100% मिनिमम पेनल्टी लावतात. 18% किंवा 24% इंटरेस्ट लावतात आणि एक मस्त मध्ये लव्ह लेटर तुम्हाला देतात. आणि तुम्ही ते कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला कळतं की ओहो ह्याच्यामध्ये तर मला घर विकावं लागेल एवढं भरायचं असेल तर. मग तुम्ही सीए कडे जाता आणि बोलता सर खूप फाटली, शिवून द्या. सीए काय करणार आहे त्यावेळी? आम्ही नेहमी बोलतो सीए भी कितना सीए, एवढी फाडून आणलाय तुम्ही. मग एक लिमिट असतं चोरीचं पण. मग तुम्हाला कळतं की डिपार्टमेंटला एवढे छोटेसे ऍक्शन घ्यायचे फक्त बस. आणि डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटने डेडिकेटेड व्हेकल दिलेत, ड्रायव्हर दिलेत, ऑफिसर दिलेत ज्यांना फील्ड वर्क करायचं आहे. लकी आहात तुम्ही की ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत म्हणून एसीची हवा खायला मजा येते म्हणून ते लोक फील्डवरती निघत नाहीत. पण मला सांगा उद्या निर्मला सीतारामन जी आपली फायनान्स मिनिस्टर आहे तिला फक्त एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे आणि तिला ह्या लोकांची कायबेन करायची आहे. जर तुम्हा लोकांनी एवढं, जसं आपण सेल्सच्या टीमला टार्गेट देतो तसं ती टार्गेट देईल उद्या की मला एवढा एवढा ह्या सिटीमधून जीएसटी आला पाहिजेत, नाही आला तर बघा. मग ते लोक पाठी लागणार ना तुमच्या. आम्ही हे बोलत नाहीये की बिझनेसमध्ये व्हाईट, ब्लॅक आणि ग्रे नसावे, असतात. पण प्रत्येक गोष्टीचा एक सिस्टम असतो. तुम्ही ज्यांनी अभ्यासच नाही केला ह्या गोष्टीचा एकदम कॉन्फिडेंटली जी टॅक्सची चोरी करतायत ते बघून आम्हाला कधी कधी भीती वाटते की हा माणूस एवढा कॉन्फिडेंटली चोरी कसं काय करतोय. ह्याचा काका अमित शहा तर नाहीये. म्हणजे त्या लेवलला असतील तर म्हणजे ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादा फोन केला तर तुम्हाला कदाचित डिपार्टमेंट सोडू शकतो. त्यावेळी अमित शहाजींनी फोन घेतला पण पाहिजे तुमचा ना. म्हणजे मोठे बिझनेसेस आहेत ज्यांना आपण मोठा बिझनेस बोलतो ते रजिस्टर्ड असतात की अनरजिस्टर्ड असतात? रजिस्टर्ड बिझनेसच मोठा होतो, अनरजिस्टर्ड बिझनेस कधी मोठा होऊच शकत नाही. जे अनरजिस्टर्ड राहिले त्यांच्याकडे जाऊन बोला ना. 10 वर्ष झाली सर तुम्ही बिझनेसमध्ये आहात, का तुम्ही आतापर्यंत ग्रो नाही केलं? हे जीएसटी बीएसटी आपल्याला मगजमारी नको. मगजमारी नाही आहे ती, बिझनेसचे नियम आहेत. ओनली रजिस्टर्ड बिझनेस कॅन ग्रो. तुमची ती आयडेंटिटी बनते, तुम्ही ते मार्केटमध्ये दिसायला चालू होता, तुमचं जीडीपी मध्ये कॅल्क्युलेशन होतं. हे सगळं म्हणजे बेनिफिट आहेत सगळे, देशाला पण तुम्हाला पण. तुम्हाला लिगली रेकग्नाइज केलं जातं. तुमच्याबरोबर कोणी बिझनेस करायचा असेल तर त्याच्याकडे ट्रस्ट ऑटोमॅटिकली बिल्ड होते की हा रजिस्टर्ड आहे म्हणजे हा व्यवस्थित असेल.